नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनेलवर. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. मुंबईसह उपनगरातही कडाक्याची वाढ, उन्हाचा चटका वाढणार, हवामान विभागाचा इशारा. मुंबईसह उपनगरातही उकाड्यात वाढ झाली असून पुढील काही दिवस कमाल तापमान 35°च्या आसपास राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मित्रांनो, मुंबई राज्यातील अनेक भागात फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच कमाल तापमानात वाढ झाली. यामुळे अनेक भागात उन्हाच्या झळा जाणवू लागल्या. मागील अनेक दिवसांपासून कोकण पट्ट्यात उष्ण तापमानाची नोंद होत आहे. तर मित्रांनो, यावर्षीही खूप उन्हाळा जाणवणार आहे. तसेच कोकण आणि विदर्भातील अनेक भागात शुक्रवारी कमाल तापमान अधिक नोंदले गेले. पुढील 2 ते 3 दिवसात कोकण पट्ट्यासह विदर्भातही काही भागात कमाल तापमान अधिक राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामान चढ-उतार होत आहे. अनेक ठिकाणी दुपारच्या उन्हाच्या झळा तर पहाटे गारवा जाणवत आहे. मित्रांनो, पुढील 4 दिवसात कोकण पट्ट्यातील कमाल तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होईल आणि त्यानंतर हळूहळू घटही होईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. या दरम्यान कोकण पट्ट्यातही कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक म्हणजेच 34 ते 35 अंश इतके राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. रत्नागिरी येथे शुक्रवारी कोकण पट्ट्यातील काही भागामध्ये, विदर्भातही काही भागामध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. शुक्रवारी विदर्भातही अनेक भागात कमाल तापमान अधिक होते. सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अमरावती येथे झाली. येथील कमाल तापमान 35.6 इतके होते. तर अकोला, बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ येथे कमाल तापमान सरासरी आपण पाहूयात. 35.3, 33.6, 35.2, 33.2, 33.2 आणि परत 33.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले. दरम्यान मुंबई आणि उपनगरातही उकाड्यातही वाढ झाली आहे. शुक्रवारी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात 32.2 अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ केंद्रात 32.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईत शनिवारी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आली आहे. तर आपण बघूयात उष्ण व दमट हवामान कुठे राहील. कोकण पट्ट्यातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तर रविवारी 15 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामान राहणार असून या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. या दरम्यान किमान तापमानात फारसा बदल होणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या आणि नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि बेल आयकॉन घंटीला दाबायला विसरू नका. तर धन्यवाद. आजच्या व्हिडिओला आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.